नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझी बाळं झोपलं आहे आणि माझी वेदू बाहेर गेली आहे. मी इकडं कामं करून जराशी झोपली होती. आता उठली, गहू निसायचे होते, गहू निसून घेतले जराशे. बाबाने जरासे गाळून दिले होते, तर काही नाही गाळलं, पण गाळले नाही बरोबर. त्याच्यात मी खूप सारं जास्त त्याच्यात हे होतं, भुरका पांढरा गाळले नाही. मी पुन्हा गाळून ते निसले. आणि माहिती आहे काय, काही त्याच्यात एवढा ठुशा होत्या, काहीच नाही. सप्पा केलं काही नाही, सगळं मलाच करावं लागलं. पण त्याच्यातले गहू मीनं 5च किलो, ते म्हणजे 5 पायऱ्या निसले, जास्त नाही निसल्या मी पायऱ्या गहू मीनं. म्हटलं थोड्या वेळा म्हणजे थोडं करून जसा टाईम भेटेल तसा मी गहू निसतो. म्हणून मी सध्या काय आता निसला नाही. बाळाला झोपवलं, उठून उठते, झोपते, खेळते, गहू फेकते, कसारा करते. दुसरी बी आहे अजून, ते बी करते. ते दोघं कसारा करते, खेळते, मारते एकमेकाले. त्यामुळे काय आहे ना, होत नाही एवढे कामं. जे एवढे टाकीतले भरले होते की मी, ते गहू आईनं बाबानं मला आले तेव्हा, इथं उन्हाळ्यामध्ये आले होते तेव्हा त्यांना मला निसू लागले. आणि हे जे बायकी राहिले होते ते वरच काढून ठेवले होते. आणि ते म्हटलं नंतर मी निसतो, म्हटलं म्हणजे आजूचे बाबा जेव्हा मला हेल्प करायला निसू लागायला, हेल्प नाही लागला काही नाही, फक्त चाळणीला हात लावला की मी करून राहिलो म्हणून. केलं काहीच नाही, सगळं मलाच करायला लागलं. काही नाही, हे 2 लेकरं पाय कुठे मला धैर्य करून पैदा स्वतः काही नाही करत. आता मी काम करतो म्हणजे तू नाही तर कामाला जाय म्हणते. ते काम मी करतो, माझे काम तू कर म्हणते. तू मला रोजचे 500 रुपये कमावून आणून दिवस बस एवढं. तर मी बी तर घरी कामं करतो ना, 2 पोट्टे सांभाळतो ना मी. किती भारी काम आहे लेकरं सांभाळणं. त्याचं सकाळपासून चालू होते, 3-4 वेळा तर ते संडास लागते. ते धुवण तर धुवायला जात नाही त्याचंवाला, नाही हे नाही येत म्हणते, मी नाही करत म्हणते, तूच कर म्हणते. नमरे आवाज देते, कर ना म्हणते मलाच करावं लागते. हो मीच करतो. मला म्हणते तू 500 रुपये कामावून आणली होती, मी तुझे करते ते सगळं काम करते. घरातले कामं, धुणं भांडे, लेकराचं हे सगळं मीच करतो म्हणते. तू जाय म्हणते आणि पैसे कमवून आण म्हणते. फक्त पैसे कमवून आणल्या म्हणजे काय, फक्त एवढं हे लेकरं सांभाळणं कठीण नाही आहे. जसं हे लेकरं सांभाळणं, अरे बा हे लेकरं जेवू देत नाही. म्हणलं भूक लागते तर एक कुठं रे ते ताट वळते मायवाला, जेवू देत नाही. त्याला खेळणं द्यायला खेळत नाही. ताटात येऊन बसतं म्हणते, तांग मांडीवर येते, बसते, अंगावर येते, इकडे येते तिकडे येते. हे पोरगी येते, मम्मी कार्टून चाहिए, मम्मी कार्टून पाहिजे, असं तसं. आणि कार्टून चाहिए म्हणजे हे लोक काय हिंदी मीडियम आहे, मध्य प्रदेशमध्ये हिंदी मीडियम बोलते, हिंदी बोलते, हिंदीच बोलते. म्हणून इथं काय बोलावं लागते, हिंदी बोलावं लागते. पण मी महाराष्ट्रातले तर मला मराठी बोलावं लागते. हे हिंदी बोलते, मी मराठी बोलतो, अशी गोष्ट आहे. मी माझ्या पुरीसंग हिंदी बोलतो, मराठी बोलतो, याच्यासंग हिंदी बोलतो आणि मी मराठी बोलतो. दोन्ही भाषेत मी याच्यासंग बोलू शकतो. मध्य प्रदेशमध्ये जास्त करून हिंदी चालते. काही लोक आहे ज्याला मराठी येते आणि ती मराठी बोलते. खूप सारे लोक आहे इथं मराठी बोलणारे. आमच्या बाजूचे लोक बी मराठी समजते, मराठीत बोलते. त्याला जर मराठी शिवाय द्यायला समजते, आपण शिवाय घेऊ कोणाला देत नाही ना, पण समजते सगळ्यांनी मराठी इथं समजते. आणि आता मी इथं चाय केली आहे. गळा खूप दुख होत आहे, म्हटलं हळदीचा करा. पहिले हळदीचा पिला, आज म्हटलं जाऊ थोडं 2-4 बिस्किट खाऊ. हळदीच्या याच्यासंग चांगलं लागत नाही, पण मी चहा ठेवला आणि याच्यासंग मी आता 2-4 बिस्किट खाऊन येतो. म्हटलं पोळ्या गिळ्या आहे याच्या काही नाही, पण बिस्किट खायची इच्छा होते आणि बिस्किट खातो. आणि आजूबाजू तिकडे बाहेर गेले, ती झोपायची कोशिश केली, पण कुठे झोपून नाही राहिली. तिकडं कूलर चालू आहे म्हणून तिकडे जास्त काही आवाज येत नाही, पण मी इथे जास्त बोलून राहिली. ठीक आहे. आणि अजून काही नाही, आता चहा उघडू गेला माझ्या. आणि माझ्या हा काळा चहा आहे, याच्यात तेल टाकून नाही, कारण की दुधान होते गॅस, म्हणून मी आज काही टाकलं नाही त्याच्यात दूध. मग आता दूध मी टाकलं नाही आहे त्याच्यात. आणि दूध आहे पण नाही आहे, दुकानात जा लागते दूध आणण्यासाठी. आणि सध्या धूप आहे, ऊन आहे खूप जास्त, तर ह्याला घेऊन काही मी दुकानात आता सध्या जात नाही. थोडं 6-7 वाजता रात्रीची मी दुकानात वगैरे जात असतो. म्हणजे काही गेले घेऊन जरासं, म्हणजे सावलीत मी ऊन लागत नाही लेकराला. पण आज नळ घेऊन आता पाणी घेऊन भरलं, सगळं केलं. मग गहू निसले जरासे. काय टाईम झालं तोपर्यंत अजून याचं 2 वाजता आली तरच देते पोरगी.
झोपून नाही राहिली. आता तिला आणतो उचलून, खाली गेली खेळायला, झोपासाठी आणतो. तर माझ्या चॅनलला तोपर्यंत तुम्ही प्लीज 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 सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. थँक्यू, बाय.